स्वतःचा बिझनेस असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यातल्या त्यात जे लोक जॉब करतात त्या प्रत्येकाला वाटतं की दुसऱ्याच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वतःचं असं काहीतरी केलं पाहिजे. पण बिझनेस सुरू करणं हे फार टफ आहे असं म्हणतात. पण त्यातल्या त्यात आता आपल्याकडे अशी एक व्यक्ती आली आहे किंवा असा एक चेहरा आलाय ज्याने अगदी कमी वयात बिझनेसमध्ये पाऊल ठेवलंय. अर्थात व्हीएनएस प्रॉपर्टीज, ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीजचा को फाउंडर सार्थक वायचळ हा आता आपल्या सोबत आहे. सार्थकची ओळख करायची म्हटलं तर सार्थक हा अवघा 16 वर्षाचा आहे, म्हणजे सध्या तो 11वीत आहे. पण आता व्हीएनएस प्रॉपर्टीज म्हणजे रिअल इस्टेटमध्ये येण्याचा, यामध्ये रिअल इस्टेटमध्ये येऊन स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचं त्याने कधी ठरवलं, हे स्वप्न त्याने का ठरवलं, आणि सगळ्यात महत्वाचं बिझनेस स्वतःचा सुरू करावा किंवा रिअल इस्टेटमध्ये येणं हे रिस्की मानलं जातं. पण तरी सुद्धा रिअल इस्टेटमध्ये येऊन व्हीएनएस प्रॉपर्टीज या नावाचा ऍप सुद्धा त्याने तयार केलाय. माझ्यासोबत आता आहे सार्थक वायचळ. सार्थक कडून हेच जाणून घ्यायचंय की 11वी मध्ये असताना रिअल इस्टेटमध्ये येणं आणि इकडे येऊन व्हीएनएस, ग्रँड व्हीएनएस या नावाचा ऍप सुरू करणं आणि रिअल इस्टेटमध्ये येऊन इथून पुढची त्याची स्वप्न काय आहेत आणि स्वतःचा पहिला असा कस्टमर त्याने कधी मिळवला, हे सगळं आता सार्थक कडून जाणून घ्यायचंय. सार्थक, तुझं सहर्ष स्वागत. मला सगळ्यात आधी सांग की ग्रँड व्हीएनएस ही संकल्पना नक्की काय आणि ही आयडिया तुला कधी आली की ग्रँड व्हीएनएस अशा प्रकारचा रिअल इस्टेट साठी एखादा ऍप तयार केला पाहिजे? ही संकल्पना माझी आणि माझ्या वडिलांची आहे आणि ह्यातून 3 जणांना फायदा होतो: रिअल इस्टेट कंपनीज, एजंट्स आणि कस्टमर्स. बरोबर. काही कस्टमर्सला प्रॉब्लेम्स असतात. फॉर एक्झाम्पल, कस्टमर सोलापूर मधून आहे आणि त्याला प्रॉपर्टी घ्यायची आहे पुण्यात. बरोबर. आणि तो जॉब करतोय, त्याला जॉब मधून सुट्टी भेटत नाही आणि त्याला प्रॉपर्टी बघायला टाइमही भेटत नाही. पुण्यात येऊन प्रॉपर्टी बघायला टाइम भेटत नाही. मग तो काय करणार? ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीज ऍप वर जाणार, प्रॉपर्टीज त्याला कुठे पाहिजे लोकेशन वाईज सर्च करणार, त्याला आवडेल तिथं एजंटला कॉल करणार, मग एजंट त्याला सगळी इन्फॉर्मेशन देणार. बरोबर. व कंपनी सोबत बोलणार, कस्टमर आहे असं. म्हणजे तुमच्याच कंपनी सोबत तो बोलतो व्हीएनएसच्या? हा. आणि आम्ही ज्या कंपनीचं प्रोजेक्ट आहे ती त्या कंपनी बरोबर आम्ही कॉन्टॅक्ट करणार आणि त्याला डील फायनल करून प्रॉपर्टी सेल करणार. म्हणजे आणि पण हा जो व्हीएनएस ऍप आहे तो प्ले स्टोअरला आहे की त्यासाठी काही वेगळी सिस्टम आहे? नाही, आणि आपण लॉन्च केलं नाही, त्याची प्रोसेस चालू आहे, डेव्हलपिंग चालू आहे ऍपची. मग हे लॉन्चिंग कधी आहे? लॉन्चिंग एप्रिल एंडला होणार आहे. आणि तुझं आत्ता वय 16 आहे तू सांगितलं, म्हणजे थोडक्यात तू 11वीला आहेस. पण आता म्हणजे 11वीला असतानाच ही तुला आयडिया सुचलेली होती की बाबा व्हीएनएस असा कुठला तरी रिअल इस्टेटसाठी आपण असा ऍप तयार केला पाहिजे की जेणेकरून ज्यांना घर घ्यायचंय त्यांना अगदी सोयीस्कररित्या ते घर घेता यावं. तर ही आयडिया तुला म्हणजे आत्ता सुचलेली होती की बाबा आणखी खूप आधीपासून सुचलेली होती? का तर तू बोललास की तुझ्या बाबांची पण ही आयडिया होती, म्हणजे अर्थात लहानपणापासूनच मला वाटतंय तुझ्या घरी रिअल इस्टेट संदर्भातलं सगळं वातावरण असणार. तर म्हणजे ही आयडिया नक्की कधी तुला सुचली? मी 8th मध्ये असताना मला ही आयडिया सुचलेली. बर. आणि आम्ही एक ऍप लॉन्च केलं ह्याच्या आधी आणि ते चाललं नाही व त्याच्यात काही टेक्निकल इश्यूज आले, त्यामुळे ते ऍप बंद पडलं. मग परत माझे वडील म्हणले मला, तू करतो का? म्हणजे दोघांची आयडिया होती म्हणून ते म्हणले तू कर, मी तुला सपोर्ट करतो, म्हणून आम्ही चालू केलं. आणि मग आता तू लहान आहेस, म्हणजे तरुण उद्योजक असं पण म्हणता आपल्याला येणार नाहीये, कारण अजून 12वीच्या पण एक्झाम ह्याने काही दिलेल्या नाहीयेत. पण मग बाबा हा ऍप सुरू करताना, व्हीएनएस ऍप सुरू करताना कुठल्या अडचणी आल्या की म्हणजे एखाद्या क्षणी तुला असं वाटलं की यार जाऊ दे आता, अभ्यासच करूया, हे काही होणारच नाहीये आपल्याच्याने, असं झालं कधी? नाही, मला अडचणी आल्या नाहीत, कारण की माझ्या वडिलांचा आणि माझ्या टीमचा सपोर्ट होता मला. बेसिकली माझी टीम 5 ते 6 जणांची टीम आहे आणि त्यांचा मला एवढा सपोर्ट आहे की मला आजपर्यंत कुठलीच अडचण आली नाही. ऍप तयार करण्यासाठी 5 ते 6 जणांची टीम आहे. ओके. आणि मग
हा ऍप सुरू केल्यानंतर जे या ऍपशी जोडले जातील, म्हणजे तुमचे काही बाबा टीम मेंबर्स असतील, म्हणजे ऍप तयार करण्यासाठी नाही. समजा एखाद्या व्यक्तीने ज्याला बाबा प्रॉपर्टी घ्यायची आहे, पुण्यामध्ये घ्यायची आहे, तर त्याने कॉलिंगसाठी म्हणजे विचारपूस करण्यासाठी कॉल केला, तर तुमच्याकडे तसे टीम मेंबर किती तुमच्याकडून तयार असणार आहेत? 20 to 30 टीम मेंबर्स आपण ऍप लॉन्चिंगच्या बर. टायमिंगला घेणार आहेत. हा हा हा. टेलिकॉलर, डेव्हलपर, डिझायनर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची टीम तयार करणार आहे आपण. बर बर. आता खरं तर ऍपच्या थ्रू रिअल इस्टेटमध्ये प्रवेश करणं आणि त्या थ्रू ग्राहक मिळवणं, हे तसं पाहायला गेलं तर आहेत, म्हणजे असे काही ऍप आहेत, पण एवढ्या कमी वयात असं काहीतरी सुचणं हे पण खूप महत्वाचं आहे. पण मला असं म्हणायचंय की ऍप आहेच, पण तू असं थेट ग्राउंडवर जाऊन असं कधी बाबा पहिला ग्राहक मिळवायचा प्रयत्न केलाय का, की ग्राउंडवर जाऊन प्रॉपर्टीची माहिती दिली आहे, तू स्वतः डील केलेलं आहे, ते डील क्रॅक झालेलं आहे, असं कधी झालेलं आहे का? म्हणजे हा, झालेलं आहे. मला तो पहिला अनुभव सांग तुझा. म्हणजे मी ज्या कस्टमरला प्लॉट दाखवलेला, म्हणजे ते इंटरेस्टेड होते, बर. पण त्यांना दुसरीकडे प्राईम लोकेशनला भेटलेला. मग त्यांनी असं नुसतंच असं म्हणत होते, आज येतो उद्या येतो, एकदा दोनदा येऊन गेले. परत त्यांनी कॉल केला एकदा दोनदा, आज येतो उद्या येतो, आज येतो उद्या येतो करत, परत त्यांनी कॉलच उचलायचा बंद केला. बर. पण मग आता अशा वेळेला आपल्याकडे पेशन्स असणं खूप महत्वाचं आहे. तुला काय वाटतं, मग अशा वेळी चिडचिड होते का भरपूर? नाही. मग हे पेशन्स ठेवण्यासाठी काय करतोस? म्हणजे मनात विचार जाणार नाही, कारण की ते आपले कस्टमर आहेत आणि कस्टमर हा कुठल्या पण बिझनेस किंवा दुकानदारासाठी देव असतो. बरोबर. त्यामुळे मनात पेशन्स ठेवूनच काय करायचं ते करायचं. बरोबर. पण मग आता पप्पांकडे, तुझ्या पप्पांकडे जेवढे काही बाबा कस्टमर्स असतील, तर ते पप्पा ओव्हरलोड झाल्यावर तुझ्याकडे देतात की बाबा सार्थक, हा एवढे एवढे बाबा 2-3 कस्टमर आहेत, ते तू आज हँडल कर, असं नाही. होतं का काही? माझ्या होम टाउनचं पप्पा काहीच बघत नाहीत, मीच बरं. सगळं बघतो. म्हणजे सोलापूरचं थोडक्यात तू एकटा पाहतोस सगळं. हा. आणि मग सोलापूर व्यतिरिक्त व्हीएनएस हे कुठपर्यंत पोहोचलेले आहे आता? पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आहे. बर. म्हणजे मग तुम्ही स्वतः रिअल इस्टेटमध्ये आहात हा. आणि विथ तुम्ही दुसऱ्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या पण दाखवता, आणि विथ तुम्ही स्वतःच पण म्हणजे डेव्हलपिंग आहे, तुम्ही स्वतः पण करता. स्वतःच, जास्त तर स्वतःच आहे. हा. फक्त हा ऍप असा आहे की ह्या ऍप थ्रू तुम्ही दुसऱ्या प्रॉपर्टीजची पण माहिती देणार. हा, ऍप थ्रू दुसऱ्या प्रॉपर्टीची माहिती, बाकीचं जे आहे ते फक्त स्वतःच आहे. हा, बाकीचं तुम्ही सगळं स्वतः डेव्हलप करता, ज्या काही बिल्डिंग्स असतील किंवा जे काही आणखी टाउनशिप्स असतील त्या. ओके. पण मग आता हे सगळं झालं की तू व्यवसायात आलास वगैरे, पण हे व्यवसाय सोडून कुठला छंद आहे की फक्त प्रॉपर्टी? नाही, म्हणजे मला जसं कळतं तसं मी माझ्या वडिलांना बघतो, रिअल इस्टेट बिझनेस करतायत ते, त्यामुळं त्यांना बघून बघून मला ह्याच्यातच आवड निर्माण झाली. पण असं कधी वाटतं का की यार आपल्या बरोबरची जी काही मुलं आहेत ती खूपच जास्त लाईफ एन्जॉय करतायत, मी जरा खूपच लवकर ह्या क्षेत्रात आलो, जरा जास्तच माझ्यावर बर्डन यायला लागले, असं कधी झालं का? नाही, मी कसा विचार करतो, ते आता एन्जॉय करतात, हा. मग ज्या टायमिंगला आपली एज होईल, म्हणजे आता आपण निवांत जगायचं, आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा सगळं सोडून देऊन आपल्याला निवांत जगायला आलं पाहिजे, पैशाचा विचार नाही केला पाहिजे, ह्या प्रकारे मी काम करतो. कारण की परत आता जे एन्जॉय करतायत त्यांनी परत जाऊन त्यांना काम करायचं आहे, डे नाईट त्यांना काम करून पैसे मिळवायचे. जर आपण आतापासूनच चालू केलो, परत जर आपल्याला विचार आला सगळं सोडून देऊन आता बसायचं, तरी आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण नाही आली पाहिजे. बरोबर. पण तुला असं कधी वाटलं नाही का की बाबा हा आपण म्हणजे आता पुढं बाबा कुठल्या समथिंग, तुला आता समजा इंजिनिअरिंग, आय थिंक सो इंजिनिअरिंग मध्ये तुला जायचं असेल, इंजिनिअरिंग करायचंय, मग इंजिनिअरिंग झाल्यावर बाबा मला जॉब मी करू शकतो, तर जॉब करण्याचं कधी तुझ्या डोक्यात आलं नाही का? हा, माझ्या एकदा डोक्यात आलतं, कारण की आपली कंपनी तर आहे, त्यात तर आपल्याला जायचंच आहे, पण एक्सपिरियन्स साठी बाहेर कुठेतरी जाऊन 1-2 महिने जॉब करून आपली आयडेंटिटी त्यांच्यापासून लपवून आपण जॉब करायचा आणि तिथनं एक्सपिरियन्स घेऊन मग परत यायचं. बरोबर. एक्सपिरियन्स साठी करण्यासाठी माझा असा विचार आहे. हा. तर मग आता तू तुझ्या वयाच्या अशा मुलांना काय सांगशील की बाबा जरी घरी बिझनेस असला तरी तुम्ही बाहेर जॉब केला पाहिजे की घरचाच बिझनेस वाढवला पाहिजे,
म्हणजे तुला काय वाटतं? घरचा बिझनेस वाढवलाच पाहिजे, कारण की घरच्यांनी त्याच्यात स्ट्रगल केलेला आहे आणि त्यांची स्वप्न, त्यांचा असा विचार असते की आपण एका लेवलला बिझनेस नेऊन पोहोचवायचा, बरोबर. आणि ते ट्राय करून त्यांनी जाऊ शकत नाही काय काय वेळेस तिथं. मग ते आपलं कर्तव्य आहे, आपण ती त्यांची स्वप्न पूर्ण करायचं. पण बघ ना, आता सध्या कसं आहे की तरुण मुलं आता जी असतील ती असं म्हणतात की बिझनेस म्हटल्यावर बापरे खूप भांडवल असतं. पण मग ह्या भांडवलाचा तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही सुरू करण्यासाठी, ना की फक्त व्हीएनएस ऍप, तुम्ही व्हीएनएस पूर्ण टाउनशिप वगैरे ते सगळे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी भांडवल तुमच्याकडे तसं उपलब्ध होतं का? असं म्हणतात की काही जण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात. तुमच्या बाबतीत ते कसं होतं? तुमच्या घरचं बॅकग्राऊंड कसं होतं? तुम्ही भांडवल कसं मग लवकर जमा केलं त्यासाठी? म्हणजे माझे वडील जे होते ते, म्हणजे आमची फॅमिली शेतकरी फॅमिलीतून आहे, आणि माझ्या वडिलांनी 0 पासून चालू केलेलं आहे आणि आज ते एक लेवलला नेलेलं आहे. आणि त्यांनी इन्व्हेस्टर्स उडकले आणि इन्व्हेस्टर्सला शब्द दिला, मी तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्याचं रिटर्न तुम्हाला देणार, आणि त्या थ्रू त्यांनी चालू केलं. व्हीएनएस ऍप सुरू करणं हे तुझं आणि तुझ्या बाबांचं स्वप्न होतं, पण ते स्वप्न व्हीएनएस ग्रुप मधल्या प्रत्येक माणसांच्या मनात, प्रत्येक व्यक्तीच्या मनात, त्या बाबा टीम मेंबरच्या मनात रुजवण्यासाठी काय काय प्रयत्न केले? का तर बघ, हे बघ, समजा जॉबचा असेल, जॉब करताना जो मालक असतो तो समोरच्याला कसा ट्रीट करतो त्यानुसार टीम मेंबर्स काम करत असतात. तसं व्हीएनएस ऍप तयार करायचा आहे, मग त्यावर जास्त कष्ट घेण्यासाठी तुम्ही तुमच्या टीम मेंबर्सला कसं तुम्ही प्रोत्साहित करत होतात? म्हणजे टीम मेंबर्सला असं म्हणजे असं फ्रेंडली वातावरण निर्माण करायचं आणि त्यांना सांगायचं की हे माझं स्वतःच नाही तर आपल्या सगळ्यांचा ऍप आहे, आणि मी स्वतः नाही तर तुम्ही सुद्धा याचे मालक आहेत. बरोबर. आणि त्या प्रकारे सगळ्यांना बिल्ड करून, मोटिवेट करून चालू केलं. आणि जेव्हा तू आता ह्या रिअल इस्टेट मध्ये आलेला आहेस, पाहुणे रावळे काय म्हणतात की बाबा इतक्या लवकर आलाय, काय त्यांच्या काय रिॲक्शन असतात किंवा मित्रांच्या काय रिॲक्शन असतात तुझ्या ह्या सगळ्यासाठी? पाहुणे रावळे तर सगळेच कसे असते तुम्हाला माहिती. बरोबर. मग आणि काही मित्र मला सपोर्ट करतात आणि काही मित्र असं म्हणतात की हा नुसताच असं बोलतो, काय करत नाही, ह्याच्यात हिंमत नाही करून दाखवायची. आणि असे माझे काही मित्र आहेत जे मला म्हणतात तू करतो, तू करणार आणि तू करून दाखवशील, हे आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू स्वतः म्हणजे कमी वयात आता आलेला आहेस ह्या क्षेत्रात, मग तुला असं कधी वाटलं का की जे मित्र बाबा तुला सपोर्ट करतायत त्यांना पण आपल्या व्हीएनएस ग्रुपमध्ये आणलं पाहिजे, किंवा ते असं कधी म्हणतात का की सार्थक आम्हाला पण बाबा तुमच्या ग्रुपमध्ये ऍड कर, आम्हाला पण एक्सपिरियन्स येईल? हा, बोलतेत. आणि माझे जास्त तर मित्र सगळ्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसच आहे. बरोबर. हा, आणि काही मित्र पण म्हणतात, म्हणजे त्यांची स्टडीज कम्प्लीट झाली की आम्हाला पण तुझ्या बरोबर काम करायचंय, तुझ्या बिझनेस मध्ये काम करायचंय. मग मी त्यांना बोलतो की तुमचं सगळं झाल्यावर मला सांगा, मी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतो माझ्या बरोबर काम करायची. तुला काय वाटतं की रिअल इस्टेट मध्ये टिकण्यासाठी कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्या बिझनेसमध्ये? का तर बघ आता स्पर्धेचं युग आहे, रिअल इस्टेट असेल किंवा कुठेही, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आता खूप ग्रुप तयार झालेले आहेत. तर अशा वेळी आपलं अस्तित्व ह्या रिअल इस्टेटमध्ये टिकण्यासाठी लोकांनी आपल्याच कंपनीकडे येण्यासाठी आपल्या कंपनीकडे काय असणं गरजेचं आहे? त्या प्रकारचं क्वालिटी स्टाफ आणि म्हणजे लोकांना सुविधा चांगल्या दिल्या पाहिजेत आपण. बरोबर. आपली कंपनी नंबर 1 दाखवण्यासाठी आपल्याला स्टाफ पाहिजे आपला त्या क्वालिटीचा, आपले प्रोजेक्ट्स पाहिजे त्या क्वालिटीचे, व लोकांना त्या प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे. जास्त लोक ऍडव्हर्टाइजमेंट बघून प्रॉपर्टीज घेतात. त्यामुळं आजकालच्या ह्याच्यात कॉम्पिटिशन मध्ये जास्त तरी कंपनीज ऍडव्हर्टाइजमेंटवर खूप फोकस करत आहेत. बरोबर. आणि मग व्हीएनएस ग्रुपचा त्यांच्या ग्राहकांसाठी काय शब्द असतो? आम्ही त्या लोकांमध्ये असा ट्रस्ट बिल्ड करतो की ती लोक, आता एकाने प्लॉट घेतला, आता त्याच्या नातेवाईकांमध्ये कुणाला प्लॉट घ्यायचा असेल तर ते दुसरं कुठं नाही, फक्त ग्रँड व्हीनस प्रॉपर्टीच नाव घेतं. बरोबर. पण हे म्हणजे असं का, कधी कधी कम्युनिकेशन चांगलं असतं, कधी कधी स्वभाव वैशिष्ट्ये चांगले असतात, कधी कधी तुम्ही त्यांना जी सर्व्हिस देताय ती चांगली असते, आणखी काही या व्यतिरिक्त आहे का की ज्याच्यामुळे लोक तुमच्याकडे खेचले जात आहेत? ट्रस्ट, कारण की लोक जास्त करून लोक ट्रस्ट करतात. बरोबर. त्यामुळे जास्त तर लोक आमच्या बरोबर टिकून राहतात.
आणि तुला काय वाटतं की बाबा एखादा बिझनेस करण्यासाठी किंवा आत्ता तू ज्या बिझनेसमध्ये आहेस तर त्यात आत्तापर्यंतचा असा अनुभव आहे का आलाय का की ज्याच्यातून तू एखादा चांगला धडा शिकलायस की बाबा नाही यापुढे आता ही चूक टाळली पाहिजे किंवा बाबा तुझ्या एका चुकीमुळे कधी बाबा तुझा कस्टमर गेलाय असं असं कधी झालंय का? नाही, तसं अजूनपर्यंत तर झालेलं नाही. हा, पण तुला काय वाटतं की कुठली चूक टाळली पाहिजे की ज्याच्यामुळे कस्टमर नाराज होतील? आपण आपलं कम्युनिकेशन चांगलं ठेवलं पाहिजे. जर आपण पूर्ण लक्ष कम्युनिकेशनवर द्यायचं, कारण की समोरचा जो प्रॉपर्टी घ्यायला आलेला आहे किंवा ऍप डाउनलोड करणार आहे त्याच्याबरोबर त्या प्रकारे कम्युनिकेशन केलं पाहिजे. आपण जर रॉंग वेनं कम्युनिकेशन केलं तर बरोबर. त्याच्या मनात निगेटिव्ह विचार येणार आणि तो आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करणार. आता तू 16 वर्षाचा आहे. आता तुझं वय 16 आहे. अर्थात आता तुझ्या मनात खूप काही व्हीएनएस साठी करायचं असं असेल, पप्पांसाठी खूप करायचं असं असेल. पण पुढच्या 4-5 वर्षात बाबा तुला व्हीएनएस हा ग्रुप कुठं गेलेला पाहायला आवडेल? मला ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीज ऍप आणि ग्रुप इंडियाच्या टॉप 5 रिअल इस्टेट कंपनीज मध्ये न्यायचा आहे आणि इंडियाचा नंबर 1 ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीज ऍप बनवायचा आहे आणि ग्रँड व्हीएनएस प्रॉपर्टीजला आणि ग्रँड व्हीएनएस ऍपला ग्लोबली लॉन्च करायचं आहे. मग ते ग्लोबली लॉन्च करण्यासाठी काही कन्सेप्ट वगैरे तू डोक्यात आखलेले आहेस का? म्हणजे आता तर आहे ते तुमचं मला वाटतंय राज्य स्तरावरचा आहे ऍप. ओके, पण आता हा जो ऍप लॉन्च होईल तर तो प्ले स्टोअरला आपल्याला पाहायला मिळेल की आणखी कुठल्या याला प्ले पाहायला मिळेल? स्टोअरला. ओके, आणि थोडीशी आणखी डीप मध्ये आम्हाला फक्त या ऍप बद्दल माहिती दे, व्हीएनएस ग्रँड व्हीएनएस ऍप बद्दल. ग्रँड व्हीएनएस ऍप मध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज रेंटवर मिळतील, बाय करायला मिळतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस मिळतील. आता समजा तुम्ही ओपन प्लॉट घेतलाय, तुम्हाला घर बांधायचं आहे आणि तुम्हाला वास्तू कन्सल्टंटची गरज आहे, बरोबर. तर आपल्या ऍप मध्ये वास्तू कन्सल्टंट आहे. तुम्हाला शिफ्ट करायचं आहे फ्लॅट, तुम्ही आमच्या थ्रू फ्लॅट घेतला आणि तुम्हाला शिफ्ट करायचंय, त्यासाठी आपल्याकडे पॅकर्स अँड मूव्हर्स आहेत. तसे आपल्याकडे 25+ सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत आणि हर म्हणजे जर एक सर्व्हिस प्रोव्हायडर मध्ये 1000+ नंबर आहेत, म्हणजे एका एरियातले, आणि त्या थ्रू लोक म्हणजे पूर्ण सर्व्हिसेस मिळतील त्यांना. प्रॉपर्टी घ्यायला मिळेल, प्रॉपर्टी रेंटसाठी मिळेल. म्हणजे थोडक्यात तुमचा व्हीएनएस ऍप जो आहे तो कुठल्याही म्हणजे राज्यातल्या कुठल्याही भागात व्यक्ती असेल त्याला बाबा सोलापूर असेल, पुणे असेल किंवा विदर्भ असेल, कुठं जरी प्रॉपर्टी घ्यायची असेल तरी सुद्धा तो व्हीएनएस ग्रुपवर, व्हीएनएस ऍपवर जाऊन त्या ऍप थ्रू तो चांगली सर्व्हिस घेऊन स्वतःची प्रॉपर्टी बाय करू शकतो किंवा रेंटने घेऊ शकतो. ओके, म्हणजे पण हे फक्त प्लॉटिंग संदर्भात आहे की म्हणजे फ्लॅट संदर्भात सुद्धा आहे? म्हणजे रिअल इस्टेट मध्ये जे काय ते कमर्शियल, रेसिडेन्शियल, फ्लॅट, प्लॉट, विला. मग हे नो ब्रोकर टाइप मध्ये असणार की कसं? नो ब्रोकर टाइप. ओके, आता बघ तू 11वीला आहेस. शिक्षक काय म्हणतात ह्या सगळ्या, म्हणजे एवढ्या लवकर बिझनेस मध्ये गेलाय, शिक्षक काय म्हणतात की बाबा शाळेकडे लक्ष दे वगैरे, असं कधी असं होतं का कधी? शिक्षक म्हणतात दोन्हीकडे लक्ष दे, कारण की एज्युकेशन तुझ्या लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे आणि तुला त्यातून काहीतरी शिकायला भेटणार. तुझ्या करिअरसाठी तुझा बिझनेस पण इम्पॉर्टंट आहे, तू दोन्हीकडे लक्ष दे असं शिक्षक म्हणतात. मग आता कितवीपर्यंत शिकायचं ठरवलंय? पूर्ण म्हणजे इंजिनिअरिंग करून परत MBA करायचं. बर, मग MBAचा प्लॅन कुठे, इंडियात आहे की आउट ऑफ इंडिया? MBAचा प्लॅन आणि ठरला नाही, इंजिनिअरिंग इंडियातच करायची. आणि मग आता तरुणांना काय सांगशील तू की शिकत शिकत भले तुम्ही बिझनेस जरी नाही केलात तरी एक छोटा मोठा व्यवसाय असेल किंवा खूपच झालं तर घरकामात आईला मदत करा, असा काय सल्ला? तू करतोस का मुळात घरकामात आईला मदत? घरचं म्हणजे माझे वडील काहीच बघत नाहीत, पूर्ण मी बघतो घरचं. म्हणजे फक्त घरी वडील येतात, काही पाहिजे असेल तर सांगा बोलतात, पूर्ण मीच करतो सगळं. आणि तुला लहान भाऊ बहीण? मोठी बहीण आहे. मोठी बहीण, मग ती पण रिअल इस्टेट मध्येच काम करते की कसं? कॉलेज. ओके, मग तिने इंजिनिअरिंग केलंय कसं? नाही, MBBS. म्हणजे आता तिची 12th झाली, तिनं
नेक्स्ट MBBS ला. मग तुला नाही वाटलं की बहिणीने डॉक्टरला घेतलंय, डॉक्टर केला ऍडमिशन घेतलंय, आपण पण घ्यावा असं नाही वाटलं? नाही. पप्पांचा बिझनेस सुरू ठेवायचा. रिअल इस्टेटच्या क्षेत्राबद्दल तुला अजून म्हणजे काय सांगायचंय का आपल्या प्रेक्षकांना? कारण कसं आहे, रिअल इस्टेटचं क्षेत्र म्हणजे लोक असं म्हणतात की पैसा आहे, पण लोकांच्या मागून तेवढ्याच शिव्या पण पडतात. तुला काय वाटतंय की रिअल इस्टेटचं क्षेत्र नक्की आहे काय? पैसा देणारं तर आहेच, पण सोबत आणखी काय? म्हणजे लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करायला भेटतात रिअल इस्टेटमध्ये. काही लोकांचं स्वप्न असतं की मला माझ्या आई वडिलांना एक फ्लॅट गिफ्ट करायचंय, एक बंगलो गिफ्ट करायचंय, ओपन प्लॉट गिफ्ट करायचंय. मग ती लोकांची स्वप्न पूर्ण होतात आणि काही लोक मागत शिव्या देत असतात. ते तर लोकांचं कामच आहे मागत बोलणं. आणि जोपर्यंत लोक आपल्याला शिव्या देत नाहीत तोपर्यंत आपण पुढे जात नाही. बरोबर, तेवढं आहेच. आणि मग आतापर्यंतच्या कुठल्या चुकांमधून काय शिकलायस का? नाही की फक्त रिअल इस्टेटच नाही, असं नाही की फक्त रिअल इस्टेट मधलंच, तुझ्या शिक्षणातलं असेल किंवा असा कुठला लाईफ मधला अनुभव आहे का की ज्यामुळे तुला असं समजलंय की बाबा हा वेळ खूप महत्वाची आहे? खूप वेळा इन्सिडेंट झालेला आहे. मी स्कूलमध्ये असताना मित्रांबरोबर एक्झामच्या टाइमला मस्ती करायचो आणि परत जातील तसे जातील एक्झाम. आणि रिझल्टच्या टाइमला वाटायचं की बाबा आपण थोडा अभ्यास केला असता तर मार्क चांगले पडले असते, म्हणजे घरच्यांना पण चांगलं वाटलं असतं. त्या टायमिंगला रिग्रेट फील व्हायचं. अभ्यासावरून कधी आई वडील बोलतात? म्हणजे बोलतात मार्क चांगले पाड, थोडा अभ्यास कर. पास होतोस ना की फक्त बिझनेस मध्येच लक्ष पास असतं? होतो. जे काही तरुण असतील त्या तरुणांना तुला काय सांगायचंय की बिझनेस हा कसा महत्वाचा आहे स्वतःसाठी करणं, भले तो म्हणजे छोट्या सुरुवातीतून का असेना, पण बिझनेस का केला पाहिजे? कारण की बिझनेस करून स्वप्न पूर्ण होतात, जॉब करून बेसिक नीड्स पूर्ण होतात आणि बिझनेस करून जेवढे काय आपले स्वप्न आहेत तेवढे पूर्ण होतात. आणि बिझनेस हा आपल्याला आपल्यात एक क्वालिटी निर्माण करतो आणि आपल्याला बिल्ड करतो एक प्रकारे. तर अशा प्रकारे सार्थक आपल्या सोबत आज होता. सगळ्यात कमी वयात म्हणजे अगदी 16व्या वर्षी ज्याने रिअल इस्टेटमध्ये आला त्याने वडिलांच्या सोबत कस्टमर सुद्धा मिळवले रिअल इस्टेट मधले, आणि सोबतच त्याने ग्रँड VNS ह्या नावाचा ऍप सुद्धा आता त्यांचा तयार करायचा चाललाय. काही दिवसात तो लॉन्च पण होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, बिझनेस मध्ये तरुणांनी का आलं पाहिजे आणि जॉब आणि बिझनेस ह्याच्यातला फरक नक्की काय आहे, या सगळ्याची माहिती सार्थकने आज दिली आहे. सार्थक, तू आज इथं आलास आणि एवढी चांगली माहिती दिलीस त्याबद्दल थँक्यू. तुझ्या पुढच्या सगळ्या फ्युचरसाठी, तुझ्या सगळ्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.